सांगली लोकसभेचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार पहलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराचा नारळ मिरजेत फुटणार. SBN मराठीचे वृत्त खरे ठरले. हजारोंच्या साक्षीनं पहलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारीवर शिक्कामोर्तब. काँग्रेस पक्षाचे विशाल पाटील यांची भूमिका काय असणार याकडे सगळ्यांचे लक्ष. सांगली लोकसभा निवडणुकीचा महाविकास आघाडी पक्षाचा उमेदवार कोण ठरणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. काँग्रेस पक्षाचे विशाल पाटील ही शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलेल्या डबल महाराष्ट्र केसरी पहलवान चंद्रहार पाटील यांच्यात कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दिनांक 21 मार्च रोजी मिरजेत संवाद सभेला उपस्थित राहणार असून पहलवान चंद्रहार पाटील यांची सांगली लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीची घोषणा करून प्रचाराचा नारळ फुटणार ही बातमी SBN मराठीने दिनांक 15 मार्च रोजी प्रसिद्ध केली होती. हे वृत्त अखेर खरे ठरले असून हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या मिरजेतील जनसंवाद सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषणा करून प्रचाराचा नारळ फोडला. भाजप पक्षाने सांगली लोकसभा निवडणुकीत संजय काका पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे, तर त्यांच्या विरोधात पहलवान चंद्रहार पाटील यांनी दंड थोपटला असून अलोट गर्दीमध्ये जनसंवाद सभा संपन्न झाली. मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मेंगुरे यांनी या जनसंवाद सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वागत 20 फुटी गुलाब पुष्पांच्या हाराने केलं. मिरजेतील उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जनसंवाद सभेला प्रचंड प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित राहिले. न भूतो न भविष्यती अशी ही जनसंवाद सभा मिरजेत पार पडली असून शहर प्रमुख चंद्रकांत मेंगुरे यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत. आता काँग्रेस पक्षाचे विशाल पाटील हे कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. काल पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांची जी सभा होणार होती, तसेच सांगली जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते या सभेसाठी आलेले होते. तसेच या सभेचं महत्त्व असं होतं की लोकसभेची जी उमेदवारी आहे ती उमेदवारी जाहीर होणार की उद्धव साहेब काय करणार याचं सर्वांचं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं, संपूर्ण महाविकास आघाडीचं लक्ष लागलं होतं. त्याचबरोबर ही सभा चंद्रहार दादा पाटील व उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जनसंवाद सभेतून ही जाहीर करणार होते. म्हणून मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं व सर्व शिवसैनिकांच्या वतीनं त्यांचं जाहीर आभार मानतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जी ही लोकसभेची उमेदवारी आहे चंद्रहार दादा पाटील यांची उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे जाहीर केलेली आहे त्यासाठी सर्व शिवसैनिकांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.